नमस्कार, मी निर्घोष त्रिभुवन NRT न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। गंगागिरी महाराज यांचा 178वा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शनिदेगाव येथे पार पडत आहे आणि साधारण 300 एकरामध्ये हा सप्ताह पार पडणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर आजचा या सप्ताहाचा दुसरा दिवस आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्या सोबत रामगिरी महाराज आहेत। दर्शन त्यांचं या ठिकाणी होत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी आहेत आणि साधारण 7 गावातील लोक एकत्र येऊन हा खरं तर अखंड हरिनाम सप्ताह पार पडतोय। आपल्या सोबत रामगिरी महाराज आहेत। खूप खूप स्वागत जे आहे। खरं तर असा ऐतिहासिक सप्ताह या ठिकाणी पार पडतो, काय सांगशील? योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा हा 178वा अखंड हरिनाम सप्ताह आहे। म्हणजे 178 वर्षापूर्वी सद्गुरू गंगागिरी महाराजांनी या सप्ताहाच्या परंपरेला प्रारंभ केला होता आणि ती परंपरा आज तागायत चालू आहे। आणि या सप्ताहाची भव्यता तेव्हापासूनच होती आणि आजही आहे। 7 दिवसामध्ये 20 ते 25 लाख समाज या ठिकाणी येऊन जात असतो। कालही जवळजवळ 2 लाखापर्यंत लोक या ठिकाणी होते आणि त्यांना पुरणपोळ्यांचा आणि दुधाचा एक महाप्रसाद काल दिला गेलेला होता आणि आजपासून भाकरी आमटीचा महाप्रसाद होणार आहे। तर अशा प्रकारे सुंदर अशा प्रकारचा सप्ताह पार पडतो आहे। या ठिकाणी भजन कीर्तन आणि भजन कीर्तनाची जी व्यवस्था आहे खूप सुंदर चालू आहे। 10,000 टाळकरी रात्रंदिवस या ठिकाणी भजन करीत आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी शेकडो गावांमधून भाकरी येतात आणि इथं आमटी बनवली जाते। जवळजवळ 300 ते 400 गावची एक दिवशी या ठिकाणी भाकरी येत असतात। जवळजवळ या ठिकाणी 1 लाख लिटरच्या आसपास दररोज आमटी लागत असते। आणि शेवटी आता जो एकादशीचा महाप्रसाद होणार आहे, एकादशीला फराळाची पंगत असणार आहे। 350 ते 400 क्विंटल साबुदाणा त्या ठिकाणी लागणार आहे आणि शेवटच्या दिवशी 400-450 क्विंटलची बुंदी महाप्रसाद आणि 600 पोत्यांचा चिवळा असा शेवटच्या दिवशी काल्याचा प्रसाद आहे। तर अशा प्रकारे हा कार्यक्रम आणि 178 वर्षापासून चालू आहे। महाराज, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सप्ताह व्हावा अशी महाराजांची देखील इच्छा होती आणि आज खरं तर या अर्थानं त्यांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात, काय सांग? इथं गोदावरी मातेचा तीर आहे। अगदी कुंभासारखा एक वारकऱ्यांचा महाकुंभच या ठिकाणी भरलेला आहे आणि अशा प्रकारे या गोदावरी तीराला या परिसरामध्ये सप्ताह व्हावा अशी गुरुवारी नारायणगिरी महाराजांची इच्छा होती आणि ग्रामस्थांची पण मागणी होती। पण ते फार छोटे छोटे गाव आहेत। सप्ताह म्हटल्यानंतर कोट्यवधी रुपयाचा खर्च येतो। शेवटी एवढे लोक येणार, त्यांची व्यवस्था तर करावी लागते। परंतु आता भगवंताच्या कृपेने तेव्हा बागायत छत्रे वाढत चालले, लोकांची परिस्थिती आता चांगली झालेली आहे। त्यामुळे लोकांनी पण इच्छा व्यक्त केली आणि 7 गावांनी मिळून हा सप्ताह आहे। शेवटच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री कोणी येण्याची शक्यता आहे का या ठिकाणी? आणि साधारण शेवटच्या दिवशी किती भाविक राहण्याची शक्यता आपल्याला वाटते? शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही येण्याची शक्यता आहे आणि त्या दिवशी जवळजवळ 7-8 लाख लोक राहतील अशा प्रकारचं नियोजन आहे। एकादशीला 5 लाख लोकांचा अंदाज आहे आणि काल्याच्या दिवशी 7 ते 8 लाख लोक असतील। खूप खूप धन्यवाद महाराज, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल। आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शनिदेवगाव येथे हा ऐतिहासिक सप्ताह पार पडतोय आणि शेवटच्या दिवशी खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील येण्याची शक्यता असल्याची माहिती या ठिकाणी महाराजांनी दिलेली आहे।